नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? बघा तर मग आमची गुड मॉर्निंग अशा पद्धतीने झालेली आहे. दादू झोपेतनं उठलेला आणि काय बाबा आज म्हणजे रांगतच बाहेर गेला आणि पप्पांच्या आणि सासरे पाटलांच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या. मग नंतर मी करत होते स्वयंपाक, तेवढ्यात आल्या आमच्या ननंदबाई. म्हणल्या तुझा व्हिडिओ मला हा खूप आवडला, दाखवत होते. म्हणलं बसलात तर चहा घ्या. आणि बसलेल्या पप्पांचं आणि शर्लींचं काय नाटक चाललेलं बघा. म्हणजे ह्या दोघांना माहित होतं बरं का की मी व्हिडिओ करतेय काय, पण त्यांचं चाललं होतं नाचायचं. शर्लींचं नाचत होती आणि पप्पांचं चाललं होतं हात वगैरे करायचं. थोडा वेळ बसलो, शर्लीन स्कूलला गेली आणि मग मी आली थोडा वेळ बसायला इथं आत्यांच्या इथं. पप्पा आंघोळ वगैरे करून मस्त अशी येऊन बसलेले, गप्पा वगैरे केल्या आणि नंतर आम्ही निघालो, कारण 2 वाजले होते. घरी जाऊन जेवण वगैरे करायचं होतं. आणि काय ना आता पप्पांच्या थोडासा असा काय म्हणजे बऱ्यापैकी बदल दिसायला लागलाय बरं का. नंतर घरी आलो, मग आमचं चाललं होतं आज आम्हाला आहे ना व्हिडिओ करायचा होता आईसाहेबांसोबत. मग ते व्हिडिओचं चाललं होतं. नंतर बघा तर मग म्हणजे माझ्या फ्रीजची अशी अवस्था झाली होती की मला कामातून कसला ती वेळच भेटत नाहीये. आणि बघा काय फ्रीजची हालत झाली होती. आणि ही जी आहे ना ही कैरीची भाजी आहे बरं का. मी म्हणजे एकदमच अशी बनवून ठेवते आणि ती वर्षभर जाते, म्हणजे खराब वगैरे होत नाही. मग ती झालं सगळं आतमधलं सामान वगैरे काढलं, मग लागली मी फ्रीज पुसून घ्यायला. म्हणजे फ्रीज पुसायचं म्हणजे कसं बाहेरच्या साईडने धुवून घेतलं आणि असं मस्त असं धुवून घेतलं फ्रीज. तर बघा तर मग म्हणजे आणि दादूची मधी 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 लुडबुड चालूच होती. बघा कसा फ्लँकेस वगैरे देते. आता दादू पण खूप हुशार झालाय बरं का. म्हणजे त्याला आता सगळं काही कळायला लागलंय की म्हणजे आपण व्हिडिओ करतो हे सगळं काही समजतं म्हणजे. आणि नंतर मी फ्रीज वगैरे पुसला आणि गेले मग भांडे घासायला. बघा तर मग एवढी भांडी होती ना. कधी कधी आमच्या आई साहेब मला काय म्हणतात की अगं तू काही मेस वगैरे चालवतीस का, एवढे भांडे कस काय पडतात तुझे. पण काय करणार आता, भांडे घासायचा मला पण वैताग येतो, पण करणार काय, माणसं घरात जास्त असल्यामुळे भांडे पडणारच ना. आणि मला कसं आहे ना भांडे खूप लागतात बरं का स्वयंपाक वगैरे करताना, त्याच्यामुळे पडतात माझ्याकडनं भांडे जास्त. मग आता काय आपण करतोय म्हणले आपणच घासायचे आणि सगळे जिथले तिथं स्वच्छ. तेवढ्यात मला पप्पांनी आवाज दिला की शेळीचं पिल्लू सुटलंय, पांडू सुटलेला. मग मी लगेच उठले आणि निघाले मग पप्पांकडे. बघा तर मग म्हणजे इकडे येऊन बघितलं तर पप्पांनी आहे ना पांडूला धरून बसले होते. का तर आहे ना पांडूला जर सोडलं ना तर तो तिथला दशरथ घास जो लावलेला आहे तो खाऊन टाकेल. आणि ते कसं आहे ना कवळा कवळा पाला जर खाल्ला तर मग नंतर परत नवीन फुटवा येत नाही ना. आणि नंतर तिथून आले आणि बसले जेवायला, कारण सकाळपासून जेवले नव्हते. 3-4 वाजत आले होते. मग पप्पा येऊन बसले माझ्यापाशी. नंतर बघा मी एवढी भांडी घासलेली की म्हणजे मलाच बघून टेन्शन आलं किती वेळ गेला माझा. नंतर भांडी वगैरे घासली आणि आले मग किचनमध्ये भांडे लावावेत म्हणलं मांडणीला. तर आई साहेबांचं चाललं होतं ते जी साई मी साठवलेली होती दुधाची, तर त्याचं आमचं चाललं होतं तूप करायचं. मग आई साहेब म्हणल्या मी तुला ते लोणी काढून देते, दे. मग म्हणलं चालते. आता कसं आहे ना जेवढी कोण मला मदत करतील तेवढं मला कमीच वाटतं, कारण कसं काम भरपूर असल्यामुळे ना मला असं वाटतं कुणी ना कुणीतरी माझी मदत करावी. आणि बघा दादूचं मधी 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 काय चाललेलं, गाडी त्यांनी त्याची ट्रक ती तिथं माझ्या इथं पार्किंग केली. नशीब गाडी पार्किंग केली त्यात माझं काही सामान पडलं नाही तर काय सांगते ते बाबा, त्यांनी माझी मांडणी वगैरे खाली घेतली असती. दादूचा काहीही नियम नाही, दादू कधी काय करेल, कारण तो इतका डांबीस आहे. त्याचा डांबीसपणा सारख्या काही ना काही खोड्या काढत असतो. आणि नंतर काय केलं ना ही सगळी फ्रीजची भांडी अशी मस्त अशी मांडून घेतली, एवढं छान वाटायला लागलं. आणि नंतर चाललं होतं सगळं म्हणजे जी फ्रीज मधलं सामान बाहेर काढून ठेवलं होतं ना ते मी असं मस्त असं सगळं एका स्वच्छ आणि असं वल्ला थोडासा कपडा करून पुसून घेतलं आणि लागली ठेवायला फ्रीजमध्ये. म्हणजे एवढं काही जास्त सामान नव्हतं, कारण कसं आहे ना ह्यावेळेस जो बाजार होता त्या बाजारला आम्हाला काही जाणं जमलं नाही. बघा एवढा छान वाटतोय ना फ्रीज. आता तुम्ही म्हणता का बाजारला जायला जमलं नाही, तर काय झालं ना दादूची तब्येत बरोबर नव्हती. आणि दादूची तब्येत बरोबर नसली ना मला काहीच काम सुचत नाही. त्यामुळं काय बाजार जाणं नसल्यामुळं मग एवढं काही भाजीपाला वगैरे नव्हता फ्रीजमध्ये, त्यामुळं साफसफाई करून घेतली. म्हणलं आहे मोकळा. आणि परत आले बेडरूममध्ये. बघा तर बेडरूममध्ये एवढा राडा पडला होता, म्हणजे एकही गोष्ट जिथल्या तिथं जागेवर नव्हती. आणि ही सगळे ना मुलं स्कूलला जाईपर्यंत माझं राहतो असाच राडा. एकदा शनू स्कूलला गेली की मग हे माझं चालू राहतं, मग हे ते आवरायचं. आणि दादूची मधी मधी लुडबुड चालू होती. आणि बघा मैना आळूच कोपऱ्यातून निघून गेली बघा, म्हणजे अजून छोटंसं पिल्लू आहे बरं का मैना. आणि नंतर कपड्यांच्या वगैरे घड्या घालत होते मी,
तेवढ्यात मला पप्पांनी बोलावलं. बरं म्हणलं चालतंय, आले आले. मग त्यांना हो म्हणलं आणि आली मी आवरायला. पटापटा आवरून घ्यावं म्हणलं, कारण आता पप्पा आवाज देतात, काहीतरी पप्पांचं काम असेल. म्हणलं जाऊन यावं पप्पांकडे. मग पटक्यास असं दिवाणवरचं मस्त असं झटकून वगैरे घेतलं आणि मग आले मी किचनमध्ये. आता किचनचं कसं आहे ना, सगळी आवरावर झाली होती, पण असं पुसून वगैरे घेतलेलं नव्हतं, झाडू मारलेला नव्हता. म्हणलं आता बेडरूम आवरून झाली आहे, तोपर्यंत मस्त असं किचन पण पुसून घ्यावा, झाडू मारावा, एखादा कपडा मारला म्हणजे कसं आहे ना, बरं वाटतं स्वच्छ. आणि कसं माझं कोणतं पण काम असू द्या, पप्पांची ही कंटिन्यू मला ओरड असते, चल लवकर लवकर ये बाहेर, आवाज देत असतात. आणि बघा मला पप्पा काय म्हणले, जाऊन शेळ्या घेऊन ये. बरं म्हणलं चालतंय. मी गेली शेळ्या आणायला, तर बघा इथं दादूनी तोपर्यंत लांब गेला निघून स्कूलला जायसाठी. आणि काय ना, शर्लींचं जे रफ दप्तर आहे, म्हणजे जे की शर्लीन यूज करत नाही, ते होतं घरी. तर दादूने अडकवलं दप्तर, निघाला असं सगळीकडे फिरत होता. नंतर शर्लीन पण आली स्कूलवरनं. आणि बघा शर्लीन आज सायकलवर आली होती, कारण सायकल जातानीच घेऊन गेलो होतो. आणि नंतर मी आणि सासरे पाटलांनी आहे ना, अशा शेळ्या सगळ्या बांधून घेतल्या गोठ्यामध्ये. तर शेळ्या वगैरे बांधल्या आणि ह्यांना बांधताना एवढा वैताग येतो ना, एवढं पाय तुडवतात ना, ते पायावर पटापटा पटापटा पाय देतात. आता काय करायचं, त्यांना काय एवढं समजत नाही. आपण बोलून पण नाही समजा, ओरडून पण नाही समजा. आणि दादूचं बघा मध्ये 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 चालू होतं, दादू दप्तर काय सोडत नव्हता बरं का आज. आणि आईसाहेबांनी जे की लोणी काढलं होतं ना, ते असं मस्त फ्रीजमध्ये ठेवलं ना, असा घट्ट गोळा झाला होता त्याचा लाडू सारखा बघा असा. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे असं पातळ झालं नव्हतं, काय नव्हतं. नंतर ते लोणी ठेवलं मी कढायला, म्हणजे तूप बनवायला, आणि लागले भाकरी केला. आता मी भाकरी करते तर बघा ह्यांचं काय मध्ये मध्ये लुडबुड चालली. नंतर बघा तूप पण असं करायला ठेवलं होतं आणि ते हळूहळू वितळायला लागलं होतं ना, तर असं म्हणजे थोड्या थोड्या काय काय तर लोण्याचे गोळे दिसून यायचे. मग ते हलवावं लागतं बरं का, नाही तर फेस जर वरती आला ना, तर तूप म्हणजे असं उतू जाण्याचं आणि वायाला जाण्याची शक्यता असते. नंतर भाकरी केल्या मी आणि नंतर भात घातला. आज ना आमचा कढी आणि भाताचा बेत होता. आणि भाकरी म्हणजे पप्पांना खूप आवडतं बरं का कढी भात, म्हणून म्हणलं चला तर मग आज ताक पण आहे आपलं घरचंच, म्हणलं कढी भात करूयात. आणि पप्पांना आले होते मध्ये मध्ये की पप्पांना बघायचं होतं किती तूप झालं काय झालं. नंतर पप्पांनी बघितलं ना, आम्ही गेलो बाहेर, म्हणजे आता 9-10च्या आसपास वाजले होते. मग नंतर शर्लींचे पप्पा पण आले कामावरनं. मग आम्ही सगळेजण असं बसलो जेवायला. आज कढी भात केला होता, ते दाखवावं म्हणलं. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.